किती समर्पण आहे आयुष्यात. समर्पणाची एक वेगळी ख्याती आहे. मी महाराष्ट्रामध्ये शहीदांचे काही उत्सव केले, तुम्ही पाहिलं असेल युट्यूबला. सागर रामा धनगर नावाचं तांबोळे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव धनगर समाजाचं पोरग शहीद झालं, त्याचा उत्सव केला. एक संजय सिंह राजपूत नावाचं पोरग शहीद झालं, मलकापूर जिल्हा बुलढाणा पुलवाम्यामध्ये शहीद झालेला पोरगा, त्याचा आम्ही उत्सव केला. शहीदाचा उत्सव, समर्पण आहे महाराज त्यांचं. तो सोनगीर केशवगीर सोमगीर गोसावी नावाचा जो मुलगा आहे ना, त्याची परिस्थिती पहा तुम्ही एकदा. अपंग हाताचा बाप आहे त्याचा, इथून हात नाही बापाला. त्याचा बाप आला होता आमच्याकडे. एक राऊत बाबांनी कीर्तन केलं, एक मी केलं, एक अक्रूरबांनी केलं. विना मानधन कीर्तन केली त्यावेळेस. साडी चुडी घेऊन गेलो आम्ही त्याच्या पत्नीला. अपंग हाताचा बाप आला होता. विशाल बाबा एक तारीख द्या. म्हटलं देतो. काय निमित्त आहे बाबा? पुण्यतिथी आहे का संतांची? नाही महाराज. काय वाढदिवस आहे का तुमच्या घरात? नाही बाबा. वर्ष श्राद्ध आहे का? नाही वर्ष श्राद्ध वगैरे काही नाही. मग तारीख कशा करता पाहिजे तुम्हाला? काही दिवस अगोदर माझा मुलगा शहीद झाला बाबा देशाकरता. माझ्या सुनेने 1.25 लाख रुपयाचं स्मारक बांधलं त्याचं, आणि त्या स्मारकाचं उद्घाटन तुमच्या हातून करायचं आहे. 3 दिवसाचा उत्सव करायचा आहे. एक कीर्तन करा तुम्ही. म्हटलं मी करेन, येईन नक्की. छोटासा होता केशव, तेव्हा आई वारली, बापाने सांभाळ केला. बाप सांभाळ करू शकतो पण दूध त्यात हात नाही. अपंग हाताच्या केशवच्या बापाने सालबर्डीकर असं बोटणीत बाटलीत दूध भरायचं, बगले धरायची, आडवं घ्यायचं, जणू माईची काच आहे, आईच स्तन आहे. आडवं घ्यायचं केशवला, आणि ती दुधाची बाटलीच त्याच्या तोंडात लावायची. ओढावं त्या बाटलीतलं दूध. केशवचा बाप केशवची माय झाला. हळूहळू केशव मोठा झाला. हुशार होता तो शाळेत. अपंग हाताचा बाप भाकरी थापायचा भिंतीला. भाकरीला 2 हात लागतात, हात नाही. भिंतीला फिरवत फिरवत भाकरी बनवायची. दुधात चुरून कळेवर वागून गोसावी समाज 5 घरं मागायची, मिळेल त्यात मुलाचं आपलं भागवायचं. केशव पहिल्या क्रमांकानं 7वी पास झाला, 8वी पास झाला. 8वी पास झाला तेवढा खूप आनंद झाला बापाला. पण 8वी पास झाल्यानंतर 8-10 दिवसाने निकाल लागल्यानंतर आठवडाभराच्या आत केशव एक दिवस एकटा नाचत होता. बापानं विचारलं, केशव काय झालं बेटा, का नाचतोय रे? बाबा 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 मी खूप खुश आहे, खूप आनंदी. काय झालं बाळा? मला भाकरी बनवता आली बाबा. आता तुम्हाला भाकरी बनवायची गरज नाही, तुमची भाकरी मी बनवेन. तुम्ही माझ्याकरता बनवली ना, आता मी बनवेन जीवनभर, काळजी करू नका बाबा. केशव भाकरी बनवायला लागला. 10वी पास झालं पोरग, 12वी पास झालं. गरिबीची परिस्थिती, लढलं पाहिजे. येतील ते फॉर्म भरायला सुरुवात केली. आर्मीच्या मिलिटरीच्या ज्या जागा निघतील त्या भरायला सुरुवात केली. फॉर्म भरला, भरती मारायला गेला पोरगा नाशिकला. योगाने ग्राउंड निघाला. परीक्षेत चांगले मार्क होते, निकाल बाकी होता लागायचा.
अचानक पोस्टमन दारात आला एक दिवस. केशव बाहेरच होता. केशवच्या हातात लेटर दिलं. त्याने ते लेटर उघडलं. मिलिटरीमध्ये आपलं सिलेक्शन झाल्याचं लेटर वाचलं केशवनं. एका डोळ्यामध्ये आनंद आहे, दुसऱ्या डोळ्यात दुःख आहे. भिंतीला टेकून केशव खाली बसला. एका बाजूला गरिबी मिटवण्याचं हे लेटर आहे, स्वाभिमानानं जीवन जगण्याचं हे लेटर आहे, महिन्याला केंद्र सरकारचा पगार आपल्या खात्यात जमा करून देणारं हे लेटर आहे. दुसऱ्या बाजूला अपंग हाताच्या बापाच्या भाकरी थापायची सवय बंद पडली, त्याला पुन्हा अपंग हाताने भाकरी बनवण्याचं हे लेटर आहे. बापाच्या लांब पाठवणारं हे लेटर आहे. बापाला पुन्हा लोकांच्या दारोदार जोडी मागायला लावणारं हे लेटर आहे. एका डोळ्यामध्ये आनंद आहे, एका डोळ्यामध्ये दुःख आहे. काय करू? रडताना बापाने पाहिलं. केशव का रडतो बाळा? बाबा मला नोकरी लागली मग रडतो. मी पेळे आणतो. बाबा मी नाही करणार ती नोकरी. केशव छत्रपती शिवाजी महाराज रयतेचं राज्य निर्माण होण्याकरता लढले नसते तर हे स्वराज्य कधी निर्माण झालं नसतं रे. लढणाऱ्यांचं कौतुक करणारा हा देश आहे. पडकुट्यांचं नाव कोणी घेत नाही या देशात. स्वतःचं घर विकून रायगडावरती रायरेश्वराचं मंदिर बांधणाऱ्या मावळ्याचं नाव माझ्या राजानं पहिल्या पायरीला दिलं. लढणाऱ्याचं कौतुक केलं राजाने. महाराजांच्या राज्यात जन्म घ्यायचा आणि लढायचं नाही असं चालत नाही केशव. तो लढावं लागेल बेटा. लाव छातीला माती उभा हो, सैन्यामध्ये भरती वाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण करपली काया, मेलास तर तू शहीद होशील कीर्ती तुझी देशावरती, पण जिंकलास ना केशव वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. बेटा तू लढलं पाहिजे, तुला माझी शपथ आहे. केशव तयार झाला. अपंग हाताच्या बापाने केशवची बॅग भरली. नाशिकच्या रेल्वे स्टेशनला गेले. केशवला गाडीत बसवलं. अपंग हाताच्या बापानं बॅग खांद्यावर नेलेली. रेल्वे स्टेशनवर केशवनं बापाचं दर्शन घेतलं. संस्कारी पोरग होत ते. समाधान वाटलं. जा केशव, सुरकुत्या पडले चेहऱ्यावर, दाढी वाढलीये, पण आत्मविश्वास देतो म्हातारा बाप केशवला. न्याय बर तू लढ देशा करता. गाडी निघायला वेळ होती. चढलेलं पोरग पुन्हा माघारी आलं. बापाला कडकडून मिठी मारली. बाबा तुम्ही काळजी घ्या बरं. हो केशव. शहरा बापाचा डोळ्यात साठवून घेतला. डबडबलेले डोळे बापाचे. मळक्या उपरण्यानंच केशवचा चेहरा पोचला. एका बाजूला बायकोचा चेहरा आठवत होता. आज माझी पत्नी पाहिजे होती. केशवला नोकरी लागली ही बातमी तिला जर कळाली असती, हा जन्माला आलेला केशव इतका मोठा होईल हे जर समजलं असतं तर भरून आलं असतं तिला. म्हाताऱ्या बापाला सोडायची इच्छाच होत नव्हती. जीव तितका, प्रेम तितकं बापावर. मळालेलं धोतर, मळालेला सदरा, पण एक वेगळंच समाधान बापाच्या चेहऱ्यावर. त्यात बापानं घातलेली शपथ. बापाचा एकच हात. निघून गेला केशव. 3 वर्ष काढले. पूर्ण ट्रेनिंग झालं, सगळ्या व्यवस्था झाल्या. घरी आला. त्याचं लग्न केलं बापाने. संभाजीनगर जिल्ह्यातली अगदी औरंगाबादच्या जवळचा फुलंब्री नावाचा तालुका आहे. डोंगरगाव नावाचं गाव आहे. तिथली मुलगी केली त्या केशवला. तिचं नाव यशोदा.
कीर्तनकाराची मुलगी बायको मिळाली त्याला. सुरळीत चाललं सगळं. यशोदा सुद्धा खूप सेवा करायची सासरीची. विवाह उत्तर कालावधीत 4 महिने घरी राहिला. जायचं होतं पुन्हा ड्युटीवर. गेला. पोहोचल्यानंतर आठवड्याभराने बायकोचा फोन गेला केशवला. ऐकलं का काय? मला दिवस गेले, मी बाप होणार. इकडे म्हातारा घरातला तरुण झाला होता. मी आजोबा होणार या सुखात खूप नाचत होते. सोन्याची ट्रीटमेंट सुरू केली नाशिकला. सुट्टीच मिळेना केशवला. व्हिडिओ कॉलवरतीच बायकोला पाहायचं. दिवाळी सारखा सण आला. ऑक्टोबरचा महिना होता. 2019 वर्ष होतं. भाऊबीज होती. 9 महिने भरले होते केशवच्या बायकोला. भाऊ आई डोंगरगाववरून नाशिकला गेले होते ते शिंदेवाडीला. यशोदेचा भाऊ आणि आई दुपारी नवऱ्याशी बोलली 2 वाजेला. संध्याकाळी भावाला ओवाळलं. तेवढ्याला दोघांच्या चर्चा झाल्या, गप्पा झाल्या फोनवर. 8:15 वाजेला केशवने आपला मोबाईल स्विच ऑफ केला आणि ड्युटीवरती जॉईन झाला. काश्मीरच्या खोऱ्यात भाऊबीजेच्या दिवशी ड्युटीला असताना रात्री 2:15 वाजेच्या सुमारास पाकिस्तानकडून आलेल्या दहशतवाद्याच्या 4 AK-47 मधल्या गोळ्या केशवच्या छाताडात गेल्या आणि केशव खाली पडला. मर्दाचं पिलू होतं ते. लढणाऱ्या सिंहाचं पोरग होतं. अपंग हाताच्या बापाचं पोरग कष्टाने मोठं केलेलं होतं. बापाने सांभाळलेलं लेकरू मुठभर भारत मातेची माती हातात धरताय आणि सवंगळ्यांना सांगताय आता येतो मी. अंग भिजलेलं होतं. ती खून से लथपथ काया फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा फिर सो गए होश गवा के. जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कहे गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो. अब हम तो सफर करते, अब हम तो सफर करते. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आग में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी.
मरने वाला सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी। तुम भूल न जाओ उनको इसलिए कहिए कहानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जरा रात में बदलो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जिद्द है वतन वतन मेरे आबाद रहे तू, है जहाँ रहो जहाँ में याद रहे तू। है वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू। है वतन मेरे वतन। आम्ही ठरवलंय हा देश आमचा आहे, या देशाचे आम्ही लेकरं आहोत। हा तिरंगा आमचा आहे, हा तिरंगा आमचा स्वाभिमान आहे। या देशातली माती, पठारे, नद्या, पर्वत, पशु पक्षी, कीटक हे आमचे। आम्ही या देशाकरता लढूही, पण या देशाकरता आम्हाला आमच्या प्राणाचं बलिदान करावं लागलं तरी चालेल, पण या देशाचा सांभाळ करण्याचं व्रतच आम्ही घेतलंय। ही चिकार आरोळी केशव सारख्या हजारो पोरांनी या देशाकरता लढून आतापर्यंत दिलेली आहे। त्याचं प्रेत आलं जिल्ह्यात, त्याचा अंत्यविधी झाला। सुनेने 1.25 लाख रुपयाचं स्मारक बांधलं। तुम्हाला नवल वाटेल, केशवची पत्नी त्याच्या मृत्यूनंतर 3 दिवस बेशुद्ध होती। शुद्धीवर आली, तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला। जन्माला आलेल्या मुलीने केशवचा चेहरा पाहिला नाही, बापाचा चेहरा पाहिला नाही। आजही ती यशोदा नावाची पोरगी म्हाताऱ्या अपंग हाताच्या सासऱ्याची भाकरी बनवते शिंदेवाडीत। जाऊन बघा कधीतरी। सासरा म्हटला, बाई लग्न करून देतो। नाही बाबा, मी तुमच्या भाकरी थापेन आयुष्यभर। केशवला वचन दिलेलं आहे। एकट्याचा त्याग नसतो पोराचा, त्याच्या पाठीमागे सगळी लोक त्याग करत असतात त्या कुळामध्ये। म्हणून समर्पणाची भूमिका कुठेतरी असू द्या। तयार झाले दधीची ऋषी अस्त्या द्यायला। कोणाला मारण्याकरता? रुद्रासुराला मारण्याकरता। त्यांनी अस्त्यांचं दान केलं, रुद्रासुराला मारलं। तो गतप्राण झाला। त्याला विचारलं, रुद्रासुरा नशीबवान आहे का? तुझं आता मरण आहे, तुला काय द्यायचं? साधूनी जर मुक्ती दिली असेल तर एखादा वृक्ष बनवा, पण साधूच्या दारातला बनवा। झाड बनवा, पण महादेव बाबांच्या दारातलं बनवा। कुत्रा बनवा, ज्ञानोबांच्या दारातला बनवा। एखादा दगड बनवा, पण आदिशक्ती मुक्ताबाईच्या पायरीचा बनवा। कुठलंही मला बनवू नका। ज्या आदिशक्ती मुक्ताबाईने जगण्याला संधी दिली, बहुमान दिला, ज्यांच्या नामघोषाने आपल्याला जगायला संधी मिळते, परमार्थ करायचा विवेक होतोय। मरण आलं तरी चालेल, पण संतांच्या पायरीचा दगड होण्याचं तरी सद्भाग्य मिळावं। नवे नवे सेवी नवचिष्ट लोडी नंगनी, वैष्णवांची नानी होईन किडा। ते कोण पूर्वाश्रमीचे रुद्रासुर होते की त्यांना राक्षस बनावं लागलं? 5:30 वाजले। रुद्रासुर कोण होता त्याची एक छोटीशी कथा आहे, ती मात्र तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये सांगतो।
सगळ्यांनी 2 मिनिट भजन करा आणि आपल्या जागेवरती उभं राहा. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. आवाज द्यायला, सगळा आवाज झाला की याचा आवाज कमी होतो. ज्ञानदेव